Yes, good morning students. Today we are going to study and discuss roundabout. Today we will learn degree. तर आज आपण विद्यार्थी मित्रांनो डिग्री हा ग्रामर मधला भाग पाहणार आहोत. डिग्री या डिग्रीमध्ये एकूण 3 प्रकार आहेत. सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री अँड पॉझिटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्रीला तम भाव असं म्हटलं जातं. तम भाव भावाच्या ग्रुपास सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतात. तसेच कंपॅरेटिव्ह डिग्री याला तर भाव म्हटलं जातं. यामध्ये तर भाव रूपास कंपॅरेटिव्ह डिग्री हे म्हटलं जातं. त्याचबरोबर पॉझिटिव्ह डिग्रीला समभाव वाचक असं म्हटलं जातं. समभाव वाचक रूपास पॉझिटिव्ह डिग्री असं म्हटलं जातं. यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री या डिग्रीमध्ये विशेषण जास्त. विशेषण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण हे प्रथमा विभक्तीमध्ये येत असते. फॉर एक्झाम्पल ओल्ड हा ओल्ड जे विशेषण आहे या ओल्डचं विशेषणाचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ओल्डर असं होतं. तर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ईआर हा प्रत्यय लागत असतो. तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ओल्डचं ओल्डेस्ट होत असतं म्हणजे ईएसटी प्रत्यय येत असतो. त्याचबरोबर खाली एक उदाहरण दिले बघा. फॉर एक्झाम्पल स्मॉल हे प्रथमा विभक्तीमध्ये आहे. त्याचंच विशेषण कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये स्मॉलर होतं. ईआर प्रत्यय लागतो आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये ईएसटी प्रत्यय लागतो म्हणजे स्मॉलेस्ट. काही विशेषण असे आहेत की त्या विशेषणाला कंपॅरेटिव्हमध्ये ईआर आणि सुपरलेटिव्हमध्ये ईएसटी प्रत्यय येत नाही. त्यावेळी त्या विशेषणापूर्वी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मोर वापरलं जातं आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट वापरलं जातं. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणापूर्वी द हे उपपद, द हे आर्टिकल येत असते. द आर्टिकल हे लिहिलंच पाहिजे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल इसेन्शियल हे विशेषण आहे. इसेन्शियल हे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सिंगल विशेषण आहे. त्या विशेषणाला ईआर किंवा ईएसटी प्रत्यय येत नाही. म्हणून कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाला पूर्वी मोर वापरलं जातं. तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणापूर्वी मोस्ट वापरलं जातं आणि मोस्ट पूर्वी द हे वापरलं जात असतं. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्व्हर्जन करताना किंवा रूपांतर करताना साधारणपणे एकसारखीच रचना असते. म्हणजे कर्ता, त्यानंतर तुबीचं रूप, त्यानंतर विशेषण आणि विशेषणानंतर पुढचे वाक्य किंवा ऑब्जेक्ट हे दिलं जात असतं. आणि पॉझिटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री करताना थोडाफार बदल होत असतो. ते आपण आता काय करायचं आहे शिकायचं आहे. फॉर एक्झाम्पल सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये कर्त्यानंतर टुबीचं रूप येतं. टुबीच्या रूपानंतर वन ऑफ हा शब्द जर येत असेल, वन ऑफ शब्द येत असेल तर वन ऑफ शब्द आल्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसा बदल होतो हे आपल्याला काय करायचं आहे अभ्यासाचं आहे. त्यानंतर कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये जर बदल होतो, वन ऑफ शब्द सुपरलेटिव्हमध्ये येतो, कंपॅरेटिव्हमध्ये वन ऑफच्या ऐवजी दॅन ह्या संबंधदर्शक शब्दानंतर मेनी ऑदर हे कंपॅरेटिव्हमध्ये येते. त्यानंतर मेनी ऑदर हे संबंधदर्शक शब्द येतात. ते जर येत असेल कंपॅरेटिव्हमध्ये तर पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काय बदल होतो. तर पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात ही जेव्हा सुपरलेटिव्हमध्ये वन ऑफ असते किंवा कंपॅरेटिव्हमध्ये मेनी ऑदर असते त्यावेळी वेरी पूर्ण वाक्याची सुरुवात होत असते. किंवा फॉर एक्झाम्पल इथं वन ऑफ शब्द नाही, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ शब्द असेलच, डायरेक्टच वाक्य असेल, वन ऑफ शब्द नाहीच. फॉर एक्झाम्पल सुरेश इज टॉलर बॉय. सुरेश इज टॉलेस्ट बॉय इन द स्कूल असं जर वाक्य असेल त्या ठिकाणी वन ऑफ शब्द येत नाही. तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन हा संबंधदर्शक शब्द येतो. त्यानंतर एनी ऑदर वापरलं जातं. वन ऑफ शब्द जर सुपरलेटिव्हमध्ये असेल तर मेनी ऑदर येतं, नसेल येत तर एनी ऑदर हा शब्द त्यानंतर येतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जेव्हा इथं एनी ऑदर येतो किंवा इथं वन ऑफ शब्द नसतो तेव्हा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये नो ऑदर केलं जात असतं. काय येतं नो ऑदर येत असतं. ते लक्षात राहिलं गेलं पाहिजे. तर आपण वाक्यानुसार
आता आपण काय करू, वाक्यानुसार सुपरलेटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं कन्व्हर्जन होतं किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचं किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर होतं ते आपण काय करायचं. ब्लॅकबोर्ड फॉर एक्झाम्पल सुपरलेटिव्ह डिग्री बघा, मीन्स यासाठी सुपरलेटिव्ह डिग्री बघा. महेश इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करतात. त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना आहे तशी रचना ही आहे तशी येते, फक्त विशेषणामध्ये आणि संबंधदर्शक शब्द त्यामध्ये येत असतो. तर बघा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये महेश आहे तसं येत असते, तुम्ही जर आहे तसं येतं. द हे पद आहे किंवा द हे आर्टिकल आहे ते फक्त सुपरलेटिव्ह डिग्रीमध्येच येतं. काय येतं तर येतं EST प्रत्यय, टॉलेस्ट आहे म्हणून त्याच्यापूर्वी द हे उपपद येत असते. या ठिकाणी विशेषणाला ER प्रत्यय लागतो. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER प्रत्यय लागतो, तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST प्रत्यय लागत असतो. हे लक्षात ठेवा. या ठिकाणी द उपपद येत नाही, द आर्टिकल येत नाही, डायरेक्ट काय येणार टॉल आणि त्याला ER असं प्रत्यय कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येत असतो. त्यानंतर विशेषणानंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणानंतर दॅन हा संबंधदर्शक शब्द येतो. दॅन हा संबंधदर्शक शब्द येतो. आता इथं कर्ता आहे, तुम्हीच रूप आहे. कर्ता आणि तुम्हीच्या रूपानंतर इथं द हे उपपद आहे. ही इज आणि द या दोन्हीच्या मध्ये जेव्हा वन ऑफ शब्द असा येतो, म्हणजे वाक्याला आराम करण्यासाठी वापरला जातो. वन ऑफ शब्द जर असेल तर दॅन नंतर मेन्यू ऑर्डर येतो. इथं वन ऑफ शब्द नाही म्हणून या ठिकाणी काय येणार एनी ऑर्डर वापरलं जात असतं. दॅन एनी ऑर्डर बॉय इन द क्लास. पुढचं जे वाक्य आहे ते आहे जे ऑब्जेक्ट आहे तेच घ्यायचं असतं. त्यानंतर याच सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री करताना काय बदल होतो ते इकडे लक्ष द्या. तर यामध्ये महेश इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास हे वाक्य आहे. या वाक्याचं पॉझिटिव्ह डिग्री करत असताना नो अदर किंवा व्हेरी फ्यू या शब्दाने वाक्य सुरू केलं जातं. नो अदर किंवा व्हेरी फ्यू. आता व्हेरी फ्यू कधी वापरलं जातं, जेव्हा हे तर मेनी ऑर्डर असतं तेव्हा व्हेरी फ्यू वापरतात, किंवा या ठिकाणी एनी ऑर्डर असेल त्यावेळी नो ऑर्डर वापरतो. बघा पुन्हा बघा, जेव्हा त्यानंतर मेन्यू ऑर्डर असतं तेव्हा व्हेरी फ्यू वापरतात आणि त्यानंतर मेन्यू ऑर्डर असेल त्यावेळी नो ऑर्डर वापरलं जात असतं. किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये इथं वन ऑफ शब्द असेल, इथं फॉर एक्झाम्पल वन ऑफ शब्द जर असेल तर इथं व्हेरी फ्यू वाक्याची सुरुवात होते. इथं वन ऑफ शब्द नसेल त्यावेळी या ठिकाणी नो ऑर्डर वापरलं जात असतं. नो ऑर्डर त्यानंतर एनी ऑर्डर नंतर किंवा विशेषणानंतर जो ऑब्जेक्ट आहे त्याने वाक्याची सुरुवात होते. द बॉय इन द क्लास. द बॉय इन द क्लास. त्यानंतर टू बी रूप जेव्हा नो ऑर्डरनं पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात होते तेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जे टू बीचं रूप आहे ते आहे तसे टू बीचं रूप घ्यायचं. आहे तसे टू बीचं रूप घ्यायचं, बदलायचं नाही. त्यानंतर विशेषण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषण हे ॲजच्या मध्ये लिहिलं जात असतं. सिंगल विभक्तीमध्ये लिहायचं. आता या ठिकाणी टॉलेस्ट EST लावले, या ठिकाणी कंपॅरेटिव्ह मध्ये टॉलर ER लावले, या ठिकाणी फक्त काय येणार ॲज टॉल ॲज. आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये शेवटी काय करता येईल, काय करताय महेश. ओके, अशा पद्धतीनं सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करता आलं गेलं पाहिजे. पुन्हा दुसरं वाक्य बघा, फॉर एक्झाम्पल नेक्स्ट बघा सेंटेन्स.
नेक्स्ट सेंटेन्स बघा. शिवाजी was the bravest soldiers in the Maratha state. In the Maratha state. फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी तानाजी असा शब्द घेऊ. तानाजी was the bravest soldier in the Maratha state. आता हे एक वाक्य. तर या सुपरलेटिव्ह डिग्री हे वाक्य कसं आहे सुपरलेटिव्ह डिग्री. तर याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीची रचना ही एकसारखीच असते. म्हणजे करता आहे तिथे तर टू रूप आहे तिथे तर द आर्टिकल फक्त सुपरलेटिव्ह मध्ये येतं कंपॅरेटिव्ह मध्ये येत नाही. इथं ब्रेवला ES प्रत्यय या ठिकाणी ER प्रत्यय येतो. विशेषणानंतर कंपॅरेटिव्ह मध्ये द्यान हे संबंधदर्शक शब्द वापरला जातो. त्यानंतर एनी ऑर्डर किंवा मेनी ऑर्डर. जर इथं वन ऑफ शब्द असेल तर मेनी ऑर्डर, इथं वन ऑफ शब्द नसेल तर देन एनी ऑर्डर वापरलं जातं. त्यानंतरचं पुढचं ऑब्जेक्ट आहे तेच घेतलं जातं. बघा याची कंपॅरेटिव्ह डिग्री कशी येते. तानाजी वॉज द उपद येत नाही. ब्रेवचं ब्रेवरर ब्रेवरर असा हा शब्द येतो. ER ब्रेवरर पुन्हा ER असा शब्द येतो ब्रेवरर. द्यान हा संबंधदर्शक शब्द येतो. द्यान हा कंपॅरेटिव्ह मध्ये संबंधदर्शक शब्द येतो. यामध्ये तुलना केली जाते त्याच्यापेक्षा तो असं ही तुलना करण्यासाठी द्यान हा शब्द वापरला जात असतो. त्यानंतर इथं वन ऑफ शब्द नाही म्हणून काय होणार एनी ऑर्डर. एनी ऑर्डर नंतर सोल्जर इन द मराठा स्टेट. सोल्जर इन द मराठा स्टेट. हे झालं कंपॅरेटिव्ह डिग्री. आता याच वाक्याचं पॉझिटिव्ह डिग्री करताना पाठीमागे जे ऑब्जेक्ट आहे ते सुरुवातीला येते आणि त्यानंतर पुढचं जे कर्ताच असतो तो शेवटी जातो. तर यामध्ये इथं एनी ऑर्डर आलंय, इथं वन ऑफ शब्द नाही, तेव्हा वाक्याची सुरुवात नो ऑर्डर होत असते. नो ऑर्डर सोल्जर in the Maratha state. त्याला टू जरूर जेव्हा इथं नो आधार वाक्य सुरुवात येते त्यावेळी सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह मध्ये जे टू रूप आहे तेच येतं, बदलत नाही. काय आलं वॉज नंतर ॲजच्या मध्ये विशेषण येते. पॉझिटिव्ह डिग्री मध्ये ॲजच्या मध्ये विशेषण येते. काय विशेषण आहे ब्रेवेस्ट आहे, तिथं ब्रेवरर आहे, त्याचं काय येणार फक्त ब्रेव. ॲज ब्रेव ॲज आणि करता जो सुरुवातीला असतो तो काय येणार शेवटी येणार काय तानाजी. ओके, अशा पद्धतीनं हे साधं एकदम सिंपल असे सेंटेन्स आहे ते तुम्हाला समजले गेले पाहिजे. त्यानंतर नो ऑर्डर आणि व्हेरिएबलचं वाक्य बघा, लक्ष द्या. नो ऑर्डर अँड व्हेरिएबलचं सेंटेन्स. Temperature is one of the most important physical factors. हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य. सुपरलेटिव्ह डिग्री आहे कसं ओळखायचं. हे द उपद येतं, नंतर मोस्ट आहे, इम्पॉर्टंटला EST प्रत्यय येत नाही म्हणून पूर्वी काय झालं मोस्ट वापरलं. म्हणजे विशेषण काय इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंटला EST प्रत्यय येत नाही म्हणून पूर्वी मोस्ट वापरलं जातं.
जेव्हा असं वाक्य येतं तेव्हा त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर करायचं, तर रचना एकसारखीच असते ते लक्षात ठेवा. सुपरलेटिव्ह आणि कंपॅरेटिव्हची रचना एक सारखी असते, विशेषणामध्ये फक्त बदल होतो आणि ज्ञान हा संबंधाचा शब्द विशेषणानंतर वापरला जात असतो. बघा, कंपॅरेटिव्ह डिग्री टेम्परेचर, त्यानंतर इज तुम्ही जर आहे तेच. आता वन ऑफ शब्द हा वन ऑफ शब्द आहे, तो सुपरलेटिव्ह डिग्रीमध्येच येतो. च्या ऐवजी कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये डॅन नंतर काय येतं ते आपण पुढे पाहू. इज, टेम्परेचर इज, द हे उपपद फक्त सुपरलेटिव्ह डिग्रीमध्येच येते, कंपॅरेटिव्ह मध्ये येत नाही. टेम्परेचर इज मोस्ट काय होणार, मोर इम्पॉर्टंट. कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन हा संबंधदर्शक शब्द येतो. आता दॅन नंतर काय वापरायचं, जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ शब्द असतो तेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये दॅन नंतर मेनी ऑदर वापरलं जातं. मेनी ऑदर वापरलं जातं हे लक्षात ठेवा. वन ऑफ शब्द नसेल त्यावेळी मेनी ऑदर, वन ऑफ शब्द असेल त्यावेळी मेनी ऑदर वापरलं जातं. मेनी ऑदर नंतर पुढचं जे ऑब्जेक्ट आहे ते आहे तसंच येतं, फिजिकल फॅक्टर्स. ओके. त्यानंतर याचं पीडी म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर होतं. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये या वाक्याची सुरुवात, या वाक्याची सुरुवात कशी होते, जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये वन ऑफ शब्द असतो किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये मेनी ऑदर, त्यानंतर मेनी ऑदर असतो, त्यावेळी सुपरलेटिव्ह डिग्रीची सुरुवात व्हेरी फ्यून होते, व्हेरी फ्यून होते. इथं एनी ऑदर फक्त असेल, एनी ऑदर, तेव्हा नो ऑदर येतो. इथं वन ऑफ शब्द नसेल त्यावेळी नो ऑदर येतो. वन ऑफ शब्द असेल त्यावेळी व्हेरी फ्यू, मेनी ऑदर असेल त्यावेळी व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू नंतर विशेषणानंतर असणारे ऑब्जेक्ट किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणानंतर असणारे ऑब्जेक्ट ते काय करायला सुरुवात लागेल. काय याचं फिजिकल फॅक्टर्स. आता फिजिकल फॅक्टर्स येस अनेक वचन आहे. जेव्हा व्हेरी घेऊन पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात होते तेव्हा टुबीचं रूप हे काय येतं, वर्तमान काळ वाक्य असेल तर आर येतं, भूतकाळ वाक्य असेल तर बिहेर येतं. असं जेव्हा व्हेरी घेऊन वाक्य सुरुवात होते तेव्हा इच आर होतं, वाज असेल तर बिहेर होतं. ते लक्षात ठेवलं पाहिजे. आर नंतर ॲज च्या मध्ये विशेषण वापरायचं. ॲज इम्पॉर्टंट ॲज नंतर सुरुवातीला असणारा करता, सुपरलेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह मध्ये असणारा करता काय करायचा, शेवटी घ्यायचा. टेम्परेचर हे असं वाक्य डिग्री तुम्हाला सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह किंवा कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्हचं सुपरलेटिव्ह असा बदल करता आला गेला पाहिजे. आता आपण पॉझिटिव्ह डिग्रीचं सुपरलेटिव्ह किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर होतं ते आपण काय करायचं पाहिजे. ओके.
नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज क्लेवर ॲज सुरेश. आता हे पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. तर याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कसं रूपांतर होतं? तर सुपरलेटिव्ह डिग्रीची सुरुवात करताना कर्त्यानं होतं किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीची सुरुवात करताना हे कर्त्यानं होत असते. त्यानंतर टू बीचं रूप येत असते. ते लक्षात राहिलं गेलं पाहिजे. आता हे नो अदर बॉय इन द क्लास इज ॲज क्लेवर ॲज सुरेश हे वाक्य. नो अदर आलंय, त्यानंतर कर्म आलंय बॉय इन द क्लास, त्यानंतर टू बीचं रूप आहे आणि ॲजच्या मध्ये विशेषण आले. तर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाला EST प्रत्यय येतो. EST प्रत्यय येत नसेल तर पूर्वी मोस्ट वापरला जातो. किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाला ER प्रत्यय येतो. ER प्रत्यय येत नसेल तर पूर्वी मोर वापरला जातो. ते लक्षात राहिलं गेलं. तर याचं सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना कर्ता सुरुवातीला घेतला जातो. कर्ता काय आहे? सुरेश. त्यानंतर तुम्हीचं रूप घ्यायचं. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जेव्हा इथं नो अदरनं सुरुवात झाली पॉझिटिव्ह डिग्रीची, तेव्हा टू बीचं रूप सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आहे त्याचे बदलत नाही. काय येणार? इज नंतर द हे उपपद सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणापूर्वी येत असते. द हे उपपद किंवा आर्टिकल विशेषणापूर्वी येत असते. द हे घ्यायचं. द नंतर विशेषण घ्यायचं. विशेषण काय? क्लेवर. त्याचं काय होणार? क्लेवरेस्ट. क्लेवरचं क्लेवरेस्ट. क्लेवर क्लेवरेस्ट. क्लेवरेस्ट नंतर कर्म काय? बॉय इन द क्लास. बॉय इन द क्लास म्हणजे सुरेश हा वर्गामध्ये सर्वात हुशार मुलगा आहे. क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास. हे काय झालं? विशेषणाला EST प्रत्यय आला. विशेषणानंतर कर्म बॉय इन द क्लास आहे तसंच येत असतं. त्याचंच कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करताना रचना सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह एकसारखीच असते. कर्ता आहे तसाच सुरेश. त्यानंतर टू रूप इज. आता द हे फक्त सुपरलेटिव्हमध्येच येतं, कंपॅरेटिव्हमध्ये येत नाही. म्हणून इथं काय घ्यायचं? विशेषण डायरेक्ट घ्यायचं आणि विशेषणाला ER प्रत्यय द्यायचा. म्हणजे काय येणार? क्लेवर. ER प्रत्यय येतो. क्लेवर. बँड संबंधदर्शक शब्द कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये येतो. बँड नंतर काय येणार? एनिओ आदर. आता एनिओ आदर कसं आलं? इथं वन ऑफ शब्द नाही, इथं व्हेरी फ्यू नाही, म्हणून काय घ्यायचं? एनिओ आदर घ्यायचं. एनिओ आदर नंतर बॉय इन द क्लास. अशा प्रकारे तुम्हाला वाक्य करता आलं पाहिजे. ओके. आता तुम्हाला सोडवण्यासाठी 2 वाक्य देतो, 2 प्रकारचे. तुम्हाला येत आहे का? बघा. फॉर एक्झाम्पल बघा, फूड इज वन ऑफ द मोस्ट essential food is one of the most essential physical factors in building and maintaining हे वाक्य. तर या सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. या वाक्याचं कंपॅरेटिव्ह डिग्री आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचं. फूड इज वन ऑफ द मोस्ट इसेन्शियल फिजिकल फॅक्टर्स in building and maintaining the health.
त्यानंतर 2 नंबर वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं त्याचं पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करता आलेलं पाहिजे. टेलिव्हिजन is the cheapest channel in means of reaching. हे दुसरं वाक्य, टेलिव्हिजन इज द चीपेस्ट चॅनल इन मीन्स ऑफ रिचिंग. तर हे 2 वाक्य, हे वन ऑफचं एक वाक्य आहे आणि विदाउट वन ऑफचं एक वाक्य. तर या वाक्याचं सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह आणि पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर आणि दुसऱ्या वाक्याचं सुपरलेटिव्ह आणि सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करता आलेलं पाहिजे. तर अगोदर तुम्हाला सांगितलेलं जे नियम आहे किंवा वाक्य कशा प्रकारे सोडवलं सुपरलेटिव्ह कंपॅरेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह, ते वाक्य पुन्हा बघा आणि ही 2 वाक्य तुम्ही सोडवा. ओके.